नमस्कार. रोल्सवाली अळूवडी तर आपण नेहमीच बनवतो. आज काहीतरी वेगळी पद्धत शिकूया. ही पद्धत काय आहे, ही मी अळूवडी कशा पद्धतीने बनवणार आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी 10 ते 12 हिरव्या मिरच्या, 9 ते 10 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरं, अर्धा चमचा हळद घेतली आहे. ह्याचे आपण 2 ते 3 चमचे पाणी घालून वाटण करून घेणार आहोत. आता एका भांड्यामध्ये मी 1.5 कप बेसन पीठ घेतले आहे. तुम्ही कोणत्याही मेजरिंग कपने किंवा वाटीने हे प्रमाण मोजून घेऊ शकता. 1.5 कप बेसन पिठासाठी पाव कप तांदळाचे पीठ घेतले आहे. तांदळाच्या पिठामुळे अळूवडी कुरकुरीत होते. आता त्यामध्ये अर्धी वाटी चिंच आणि गुळाचं पाणी घालणार आहोत. चिंच आणि गूळ मी 1 तास आधी भिजवून घेतली होती. त्यानंतर त्यामध्ये आपण वाटून घेतलेलं वाटण घालणार आहोत. आता त्यामध्ये 1.5 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धना जिरा पूड, चवीनुसार मीठ आणि 3 चमचे पांढरे तीळ घालून घेणार आहोत. आता हे सर्व मिश्रण आपल्याला थोडं थोडं पाणी घालून एकजीव करून घ्यायचे आहे. मिश्रणाची कन्सिस्टन्सी खूप पातळ किंवा खूप घट्ट अशी ठेवायची नाही आहे. मीडियम कन्सिस्टन्सी ठेवायची, जेणेकरून ते पानावरती अगदी व्यवस्थितरित्या पसरले जाईल. इथे मी 8 ते 9 अळूची पाने स्वच्छ धुवून घेतली आहेत. पाने धुवून घेतली की त्यानंतर सुक्या कपड्याने दोन्ही बाजूंनी कोरडी करून घ्यायची आहे. पाने पुसून झाली की त्यानंतर पान अशा पद्धतीने पालथे घालून मधली शीर लाटण्याने हळूवारपणे लाटून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी इथं सर्व पानांच्या मागच्या शिरा लाटून घेतल्या आहेत. त्यामुळे पानावरती पीठ लावताना, पान गुंडाळताना अगदी सोपे जाते. आता सर्वात आधी अळूचे एक पान पालथे घालून घ्यायचे आणि पानाला सर्व बाजूंवर पीठ लावून घ्यायचे. पिठाची कन्सिस्टन्सी या पद्धतीने ठेवायची की ते अळूच्या पानावरती अगदी इझिली स्प्रेड होऊ शकेल. पानाला सर्व बाजूंनी पीठ लावून झाले की वरच्या 2 बाजू अशा पद्धतीने आतमधल्या साईडला दुमडून घ्यायचे आहेत आणि खालचे साईड अशा पद्धतीने दुमडून घ्यायची आहे आणि परत त्यावरती आपण थोडे थोडे पीठ लावून घेणार आहोत. आता दुसरे पान घेऊन उलट्या बाजूने ठेवायचे आहे, म्हणजेच पानाची खालची बाजू वरच्या साईडला आणि वरची बाजू खालच्या साईडला आणि पुन्हा पीठ लावून घ्यायचे आहे. सर्व पानाला पीठ लावून झाले की पुन्हा एकदा खालच्या दोन्हीही बाजू आतमधल्या साईडला दुमडायच्या आहे आणि वरची बाजू पण आतमध्ये दुमडून घ्यायची आहे. अगदी मी दाखवले आहे त्या पद्धतीने पुन्हा पीठ लावून घ्यायचे. अशा पद्धतीने आपण 7 किंवा 8 पाने एकावर एक या पद्धतीनेच लावून घ्यायची आहेत. आता सर्वात शेवटचे पान पालथे न घालता सरळ बाजूने ठेवायचे आहे, कारण ते अळूवडीच्या वरच्या बाजूला आपल्याला दिसणार आहे. त्यानंतर सर्व पानावरती एकसारखे पीठ लावून घ्यायचे आहे. पीठ लावून झाले की सर्व पाने उचलून वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर या पद्धतीने पाने करायचे आहे. आणि आता आपलं जे पान सर्वात वरती होतं ते खालच्या बाजूला गेले आहे. त्याचे खालची 2 भाग वरच्या सर्व पानांवरती दुमडून घ्यायचे आहेत आणि वरचा भाग अशा पद्धतीने वरच्या पानावरती दुमडून घ्यायचा आहे. साईडला राहिलेला भाग साईडने अशा पद्धतीने कोटिंग करून घ्यायचा आहे आणि आता सर्व पानांवरती पीठ लावून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आपण एकावर एक 8 पाने लावून घेतली आहे. आता एका चाळणीला थोडेसे तेल लावून घ्यायचे आहे, त्यामुळे आपली पाने खाली चिकटणार नाहीत. व्यवस्थित सर्व बाजूंनी चाळणीला तेल लावून झाले की त्यावरती ही सर्व पाने अलगद उचलून मांडायची आहेत. त्यानंतर पानांच्या वरच्या बाजूनी थोडेसे तीळ भुरभुरायचे आहेत, त्यामुळे अळूवडी अगदी सुंदर दिसते. आता एका पातेल्यामध्ये आपल्याला पाणी उकळण्यासाठी ठेवायचे आहे. ही स्टेप तुम्ही
पानांना जेव्हा पीठ लावायला घेता त्यावेळेस करायला ठेवली तरी चालते, त्यामुळे आपला बराच वेळ वाचतो। पाण्याला उकळी फुटली की त्यावरती चाळणी अलगदपणे मांडायची आहे आणि चाळणीवरती झाकण ठेवून मीडियम गॅसवरती 15 मिनिटे ही अळूवडी शिजण्यासाठी ठेवून द्यायची आहे। 15 मिनिटांनंतरनं आपली अळूवडी रेडी आहे। आता एका ताटामध्ये ही काढून घेऊ आणि साईडला थंड होण्यासाठी ठेवून देऊ। आता ही अळूवडी आपली थंड झालेली आहे। त्यानंतरनं त्याचे चौकोनी असे आपण तुकडे करून घेणार आहोत। एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे आहे। तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये ह्या अळूवडी तळून घ्यायचे आहेत। मीडियम फ्लेमवरती शक्यतो अळूवडी तळून घ्या, त्यामुळे त्या कुरकुरीत तळल्या जातात। अशा पद्धतीने तयार आहे आपली लेयर्सवाली अळूवडी। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत खा, प्या आणि मस्त राहा।